सरकारी शाळांचं भवितव्य हा महाराष्ट्र टाईमच्या मंगळवारच्या 19 सप्टेंबर 2023 वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झालेला लेख गीता महाशब्दे व विवेक मॉन्टेरो यांनी लिहिलेला आहे. यामध्ये त्यांनी सविस्तर याचं विवेचन केलेलं आहे. केरळने सरकारी शाळांची गुणवत्ता वाढवली, तेथे सरकारी शाळांकडं पालकांचा ओढा वाढत चालला आणि महाराष्ट्रातही शक्य आहे. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी आणि बड्या कंपन्यांशी लागेबांधे कधीच नकोत. हा सार स्वरूपातला विचार याच्यामध्ये सविस्तर पद्धतीनं त्यांनी मांडलेला आहे. ते असं म्हणतात की सरकारी शाळा खाजगी कंपन्यांना दत्तक देण्याला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ही कल्पना मुख्यमंत्र्यांसमोर मांडताना शिक्षण मंत्री म्हणाले की महाराष्ट्रातील उद्योगांचा सामाजिक उत्तरदायित्वाचा निधी शाळांना मिळू शकेल. 5 ते 10 वर्षासाठी या कंपन्या शाळा दत्तक घेतील आणि शाळेच्या नावापुढे कंपनीचं नाव असेल. शाळेचा दर्जा राखण्याची जबाबदारी या कंपन्यांची राहील. या कंपन्यामध्ये स्पर्धा होऊन शाळांचा दर्जा टिकेल. हे सगळं त्यांनी असं शिक्षण मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडलं. परंतु या कल्पनेचा पायाच अवास्तव आहे. कारण शिक्षण हक्क कायद्यानुसार विषमतेवर मात करून समान नागरिक म्हणून जगण्याची ताकद देणारं गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येक बालकाला 8वीपर्यंत पूर्ण करता येणं याची सरकारवर सक्ती आहे. कंपन्या किंवा स्वयंसेवी संस्थांचं ते काम नाही. कंपन्यांच्या स्पर्धेतून शाळांचा दर्जा सुधारेल हा विचार सरकारचं शिक्षणविषयक अज्ञान दाखवून देते. खाजगी कंपन्या आपसात स्पर्धा करतात. ते कशासाठी तर नफ्यासाठी आणि तीही त्यांच्या उत्पादनाच्या किंवा सेवांच्या क्षेत्रामध्ये. CSR निधी खर्च करण्यासाठी या कंपन्या स्पर्धा करतील. ही कल्पना भ्रामक आहे. फक्त पायाभूत सुविधा सुधारल्याने गुणवत्ता सुधारत नाही. शाळांना किमान आवश्यक सुविधा किती हव्यात हे कायद्यामध्ये स्पष्ट आहे आणि ते पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पुरेशा संख्येनं प्रशिक्षित शिक्षक, पुरेसा वेळ मुलांसोबत प्रत्येक शाळेतील प्रत्येक वर्गात असणे. कायद्यानुसार 1ली ते 5वीच्या मुलांना वर्षभरात 200 दिवसात 800 शिकण्याचे तास आणि 6वी ते 8वीच्या मुलांना वर्षभरात 220 दिवसात 1000 शिकण्याचे तास प्रशिक्षित शिक्षकांसोबत मिळाले पाहिजे. कोणत्या वर्गासाठी किती शिक्षक हवेत हे पण कायद्यात नमूद आहे. यापेक्षा कमी पुरवठा हे कायद्याचं उल्लंघन आहे. आज शिक्षक व अधिकाऱ्यांची हजारो पदं रिक्त आहेत. असंख्य शाळांमध्ये गरजेपेक्षा कमी शिक्षक आहेत. जे शाळेत आहेत त्यांच्यावरही त्यांचं म्हणणं विचारात न घेता शैक्षणिक कंपन्यांचे, स्वयंसेवी संस्थांचे कार्यक्रम आणि अशैक्षणिक कामं लादली जात आहेत. हे संतापजनक वास्तव आहे. कायद्यानं ठरवलेला किमान वेळ शिक्षकांना मुलांबरोबर मिळणार नाही याची पुरेपूर सोय केंद्र आणि राज्य सरकार करत आहे हे असं दिसतंय. सरकारी शाळा बंद पाडण्याचा हा डाव आहे का असा सुद्धा प्रश्न आता पडायला लागलेला आहे. मागे पडणारी मुले कोणत्या आर्थिक आणि सामाजिक गटातील आहेत, ती कोणत्या शाळेमध्ये शिकणं अपेक्षित आहे, त्यांना घटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मूल्य देणारं शिक्षण देणं ही कोणाची जबाबदारी आहे, ती पार पाडलेली आहे का नाही. सरकारच्या प्राधान्यक्रमात शिक्षण हा विषय शेवटी असला की असं घडतं. शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी सोडून हे सरकार शिक्षण व्यवस्थेचं कंपनीकरण करत आहे का? कोविड काळातील परिस्थिती वापरून ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देते का? हा त्याचाच एक भाग आहे. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून कॉर्पोरेट कंपन्या यात उतरलेल्या नाहीत. त्यांची ती व्यावसायिक गरज आहे. काही कंपन्यांनी भारतभर इंटरनेटचं जाळं निर्माण करण्यात मोठी भांडवली गुंतवणूक तयार केली आहे आणि त्या प्रमाणात त्यांना परतावा मिळत नाही आणि म्हणून ऑनलाईन शिक्षणावर जोर देणे आणि लोकांच्या दैनंदिन डेटा वापराचं प्रमाण वाढवणं, मुलांचा, पालकांचा, शिक्षकांचा आणि अधिकाऱ्यांचा डेटा गोळा करणं, त्याद्वारे त्यांना नफा मिळवून देणं हे काही शिक्षण क्षेत्राचं काम असू शकत नाही. ज्या बालकांचे आधार कार्ड नाही, काही चुकामुळे ते पोर्टलला लिंक होत नाही, त्यांना बोगस म्हणण्याचा उद्योग या राज्यात का झाला असावा? या मुलांना पटसंख्येत मोजलं जाणार नाही, शाळांना त्या संख्येनुसार शिक्षक मिळणार नाहीत. हा घटनाबाह्य आग्रह
सरकारनं का धरला असावा? खरोखरच राजकीय इच्छाशक्ती असेल तर शाळांची गुणवत्ता सुधारण्याचा फॉर्म्युला सरकारसाठी फारसा कठीण नाही आणि याची सविस्तर चर्चा आराखडा केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियान फ्रेमवर्क फॉर इम्प्लिमेंटेशन बेस्ड ऑन RTE 2009 या 2011 मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकात आहे आणि याबाबत सर्व राजकीय पैक्षांचं एकमत असायलाच हवं. गुणवत्ता सुधारण्याची काही सूत्र आहेत. खरं तर सरकारनं घटनात्मक जबाबदारी स्वीकारायलाच हवी. शिक्षण विभाग असेल, NCERT, शिक्षक अधिकारी संघटना, पालक संघटना, वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञ संस्था, व्यक्ती, सर्वपक्षीय प्रतिनिधी अशा सर्व संबंधित घटकांच्या सहभागाने एक राज्यस्तरीय शाळा सुधारणा आराखडा तयार करावा. केवळ संधीची समानता नाही तर निष्पत्तीची समानता म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण ही शिक्षण हक्क कायद्याने दिलेली व्याख्या मान्य करून त्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी आराखड्यात आणाव्यात. किमान 5 वर्ष तो सातत्यानं राबवणं आवश्यक आहे. यासाठी दर्जेदार पाठ्यपुस्तकं तयार करावीत. एकात्मिक द्विभाषिक पाठ्यपुस्तकांचे 4 भाग तयार करणं, त्यात कोरी पानं घालणं या वरवरच्या गोष्टी करू नयेत. शिक्षण ही मानवी प्रक्रिया आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. या यंत्रणेतील सर्व स्तरावरील अधिकाऱ्यांच्या, शिक्षकांच्या रिक्त जागा भरायला हव्यात. यासाठी निधींची सबब कधीच देऊ नये. शिक्षण हक्क कायद्यात नमूद 3 अशैक्षणिक कामाखेरीज इतर काम शिक्षकांना देऊच नये. शिक्षक व अधिकाऱ्यावर कंपन्यांचे किंवा NGOंचे कार्यक्रम कधीच लादू नयेत. सुरुवातीला डेटा भरल्यानंतर वर्षभर त्यांना डेटा भरायला लावू नये. शिक्षण हक्क कायद्यानुसार अपेक्षित वेळ रोज शिक्षकांना मुलांबरोबर मिळेल अशी खात्री आणि तरतूद करायला हवी. सर्व शिक्षा अभियानाच्या निधीमधून अनेक शाळांकडे पुरेशा सुविधा आहेत. नसतील तेथे गरजेनुसार सरकारच्या निधीनुसार मदत करावी आणि त्यासाठी कंपन्यांच्या घशात शिक्षण व्यवस्था कधीच घालू नये. कॉर्पोरेट कंपन्यांना शिक्षणासाठी निधी द्यायचा असेल तर तो पारदर्शकपणे सरकारी तिजोरीत द्यावा आणि तेथून वितरित करावा. या निधीच्या बदल्यात कोणताही डेटा या कंपन्यांना देऊ नये. निधीच्या विनिमयाबद्दल संपूर्ण पारदर्शकता राहील अशी व्यवस्था करावी. थोडक्यात काय, सरकारने शिक्षण हक्क कायद्याची जबाबदारी घेऊन शिक्षण विभागामार्फत देशभर ती पार पाडावीत. इतरांवर ढकलू नयेत. मुलांच्या संपादनुकीसाठी शिक्षण आणि सरकार हे कायद्याला बांधील आहेत. उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांना नाहीत याचं भान ठेवून हे काम करायला हवं. केरळने सरकारच्या जबाबदारीत आणि निधीमध्ये सरकारी शाळांची गुणवत्ता वाढवली. येथे खाजगी शाळांकडून सरकारी शाळाकडे पालकांचा ओढा वाढला आणि महाराष्ट्राला हे करणं शक्य आहे. हे न जमण्याचं एकमेव कारण म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि बड्या कॉर्पोरेट कंपन्यांशी असलेले सरकारचे लागेबांधे ही महाराष्ट्राची जनता कधीच स्वीकारणार नाही. खरंच सरकारी शाळांचं भवितव्य हा एक मोठा विषय या ठिकाणी गीता महाशब्द आणि विवेक मॉन्टेरो यांनी मांडलेला आहे. विचारपूर्वक आपण या विषयाकडे बघणं अपेक्षित आहे.